नमस्कार. पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी मक्याच्या कणसापासून म्हणजे असे मस्त भजी बनवणार आहे. तर पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यामध्ये भरपूर ताजी असे कणीस येतात, तर तुम्ही त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. तर 2 कणीस घेतलेले आहेत आणि हे मीडियम साईजचेच कणीस आहेत. जास्त म्हणजे कोवळे पण नाहीत आणि निब्बर पण नाहीत. बेसन पीठ, तांदळाचं पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, तळण्यासाठी तेल, जिरे आणि हे वाटण तयार करण्यासाठी आल्याचा तुकडा, 4-5 लसूण पाकळ्या, जिरं, धने आणि हिरवी मिरची आणि ह्या साईडला कोथिंबीर आणि काही मिरच्या अशा तळून घेण्यासाठी घेतलेल्या आहेत. तर साहित्य पाहिलेलं आहे. रेसिपीला सुरुवात करू. तर एका कणसाचे असे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि चाकूनीच असं हे कट करून घेणार आहे. तर खूप जास्त जर निब्बर कणीस असल्याने तुम्ही दाणे काढून त्याचे म्हणजे असं मिक्सरला पण फिरू शकता. तर ह्या पद्धतीने केले ना तर असे पण भजी खूप छान होतात. तर असे पूर्ण मी हे कणसाचे दाणे असे काढून घेतलेले आहेत आणि 1-2 जर असे अख्खे दाणे आले ना तर त्याला तुम्ही असं चाकूने कट पण करून घेऊ शकता किंवा हाताने मॅश पण करून घेऊ शकता. कारण हे जर असं अख्खे जर दाणे असले ना तर तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते. तर त्यामुळे मी असं पूर्ण हे असं हाताने मॅश करून घेतलेलं आहे. ते मॅश केलेले दाणे असे बाजूला ठेवून आता यासाठी एक वाटण तयार करणार आहे. तर वाटण्यासाठी 3-4 हिरवी मिरची घेतलेली आहे, 3-4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक आल्याचा तुकडा आणि धने आणि जिरे. तर हे पाणी न टाकता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आता हे मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटलेलं वाटण मी ह्या सारणावर टाकून घेणार आहे. तुम्ही या पद्धतीनं बनवले ना तर खूप छान भजी होतात. नक्की एकदा ट्राय करा. तर हे वाटलेलं वाटण काढून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि एक अख्खा जिरा परत मी अर्धा चमचा वापरलेला आहे. थोडीशी हळद आणि लाल तिखट अर्धा चमचा. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, कमी जास्त, कारण हिरवी मिरची पण वापरलेली आणि लाल तिखट पण वापरलेलं आहे. तर आता यामध्ये बेसन पीठ टाकणारे 4 चमचे. तर बेसन पिठामुळं खमंग होतील आणि तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होतील. तर 4 चमचे बेसन पीठ वापरलेले, 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तर खूप जास्त म्हणजे पिठाचा पण वापर नाही करायचा. मिक्सरला जर फिरवलं ना तर थोडंसं जास्त पण लागू शकतो पीठ. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. ते पूर्ण टाकलेलं साहित्य असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे एकजीव केलं ना की लगेच आपल्याला याची भजी बनवायची आहे. हे ठेवून द्यायचं नाही कधीच, कारण ठेवलं ना परत हे ओलसर होईल आणि परत आपल्याला यामध्ये पीठ मिक्स करावं लागेल. तर अशा पद्धतीनं पूर्ण हे मिक्स करून घेतलेले आहेत आणि ह्या साईडला गॅसवर तेलसुद्धा ठेवलेले गरम करण्यासाठी. तर तेल चांगलं कडकडीत गरम करून मीडियम गॅसवर ही भजी तळायची आहेत. तर नेहमी आपण जी भजी तळतो ना त्या पद्धतीनं भजी म्हणजे करता येणार नाही. त्याला थोडंसं असं गोल बनवून हाताने थोडंसं याला दाबून घ्यायचं आहे. तर असं बॉलसारखे मी आकार देऊन असं हे भजी बनवून तयार केलेलं आहे. तर आता हे तेलावर सोडून ह्याच पद्धतीनं आता बाकीचे राहिलेली पण भजी त्याच पद्धतीनं करणार आहे. थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हे गोल यांना आकार देऊन असे 7-8 भजी मी तेलावर सोडलेले आहेत. तर तेलावर सोडल्याच्या नंतर पण लगेच म्हणजे झाऱ्याने हलवायचं नाही. थोडासा कलर चेंज झाला ना नंतर यांना म्हणजे पलटी मारून घ्यायचं. आता ही दुसरी साईड पण याच पद्धतीनं अशी छान हलवत मी 3-4 मिनिट असे ही भजी कुरकुरीत अशी तळून घेणार आहे. फुल गॅसवर बिलकुल तळायचे नाही, कारण वरतून लाल होतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील. तर मस्त असे छान कुरकुरीत अशी भजी ही तळलेली आहेत. तर अशा पद्धतीने हे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि मस्त वरती असे ते मक्याचे दाणे दिसत आहेत. मिक्सरने फिरवल्यानंतर म्हणजे आपल्याला वरतून परत थोडेसे ॲड करावे लागतात, पण हे असं हाताने म्हणजे असं चाकूने कट केले ना तर मस्त छान असे ते दिसायला पण खूप छान दिसतात. आता त्याच पद्धतीने मी राहिलेली पण भजी बनवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने ही राहिलेली भजी पण मी तळून घेतलेली आहेत. तर किती छान असा कलर पण आलेला आहे आणि छान पण दिसायलेत. त्याच भज्यासोबत तुम्ही टोमॅटो केचपसुद्धा खाऊ शकता किंवा हिरवी मिरची पण किंवा हिरवी चटणीसुद्धा बनवून ही भजी खूप छान लागतात चवीला. नक्की तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये एकदा ट्राय करा.
जी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.